भूषण दादा खा, जिलेबी खा, नो खा. गाड्या बघा, या टॅक्सीला लावलेल्या गाड्या, टॅक्सीला या गाडीची ही बघ काय. तर नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ कशावरनं असेल तुम्हाला 100% समजला असणार थंबनेलवरनं. भाई बघा, ए युगा इकडे बघ, इकडे बघ युगो, पप्पा कशावर ओरडतो पप्पा? अशा ओरडतो. मारतो कशा पप्पा? कशा मारतो? अशा मारतो, बघितलं? व्हेरी गुड, शाबास. सेकंड कर, सेकंड दे मला. अरे गडबड चालू आहे सगळी. तर मंडळी, तुम्ही थंबनेलवरनं समजणार असं आपण कुठे चाललो. आणि तेवढीच म्हणजे एक्साइटमेंट आहे की लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी फ्लाईट एक्सपिरियन्स मला भेटणार आहे, म्हणजे विमानातला अनुभव भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट नाराजीची ही गोष्ट की हमरा बबुआ इधर ही रहेगा, का है बबुआ. और एक जण अजून आहे. सकाळपासून भाई एवढी तिने केलंय ना की मला हैराण केलं की 7 दिवस नसणार, 7 दिवस काय करणार भाई. किती म्हणजे पहिल्यांदा लाईफमध्ये मी एवढ्या लांब फिरायला झालोय. आणि लाईफमध्ये पहिल्यांदा घरातल्यांपासून 7 दिवस लांब चाललोय. त्याच्यामुळे थोडासा मला पण मनामध्ये थोडीशी ही वाटतं. पण आता काय भाई, फिरण्यासाठी झालं, थोडासा मजा करायला झालं तर जाऊ शकतो. काय बोलता? काय नाही ना, मग चब्बस. आणि मित्रांनो, उद्या हिचा बर्थडे आहे आणि मी बर्थडेच्या दिवशी नसणार आहे. आजची 19 तारीख, उद्या 20 तारीख. कदाचित माझी 1ची संध्याकाळी, सॉरी रात्री 1 वाजता फ्लाईट आहे. आणि त्याच्या आधी जर मला रेंजमध्ये मी असेल तर हिच्याशी माझा कॉन्टॅक्ट होईल. पडला असता आता. नाहीतर मग तिचा उद्या डायरेक्ट तिला विश करणार मी. आणि मी बर्थडेच्या दिवशी नाही तर तिला एवढं ती मला सांगते की यंदा माझा बर्थडे ना हाय म्हणून मला वाटतच नाही. अभि क्याही करेगा. तर मित्रांनो, चला आता डायरेक्ट आपण भेटू जिम मध्ये. आणि जिम मध्ये म्हणजे दादा असं सगळेजण, जेव्हा पण आपल्यासोबत अरविंद दादा आहे, प्रतीक दादा आहे, सॉरी प्रतीक दादा आहे, अरविंद दादा आहे, देवा दादा आहे, अभय दादा आहे आणि भूषण दादा पण आहे. भूषण दादा आपल्याला ठाण्यावरनं तो डायरेक्ट जाणार, तो आपल्याला एअरपोर्टला भेटणार आहे. तर आपण जिम मध्ये जाऊन जिम मधले सर्व आपल्यासोबत येणाऱ्या मित्रांना म्हणजे दादा लोकांना भेटू. तर चला युगू, बाय बाय करतो पप्पाला. चलो बॅग दे माझी, दे माझी बॅग. घेऊ का? चल चाललो, चाललो. येतो तू? चला बसून, चला बाहेर, चला बसून. येतोच बाहेर बसून? चला बाहेर बसून, चला गाडीवर बसून. हे पिकपिक गाडी आली, पप्पाची गाडी आली. देवा दोन पाया पडते. पिकपिक टाटा का सगळ्यांना? टाटा कर. मित्रांनो, आपण सध्या जिमच्या खाली पोहोचलेलो. बघा जिम दाखवतो, बघा तुम्हाला जिम टावरस. तर आपण वरती जाऊ. आणि वरती जायला गेल्यानंतर मग मला समजतच नाही नक्की मी काय बोलू. दादा त्यांच्या समोर ब्लॉग फर्स्ट टाइम बनवते. थोडीशी काय आता बोलू मी. कधी त्यांच्या समोर असं ब्लॉग बिग बनवलं ना, आता भाई एवढे लांब चालू तर ब्लॉग तर आपल्याला बनवायला लागलच, कारण ब्लॉग कंटिन्यू राहणार. हिम्मत करेन, हिम्मत. चलो ऊपर मिळते. इथं आता आल्यानंतर समजलंय की अजूनपर्यंत कोणच नाही आला. दादूच होता भेटला मला. किती वाजता तुला काय वाटतंय? प्लॅन तर 5चा होता. 7 वाजता बोलता, म्हणजे तिथं जायला डबल इमिग्रेशनला 3 तास जाणार आहेत. आणि मला मगाशी ग्रुपवर मेसेज आला की काही करून 5 वाजेपर्यंत दादा, प्रतीक दादा आला होता. आणि सगळ्यात लेट येणारे माणूस तेच असतील, 100% लिहून देत. बॅगा बघायला मजा येईल. बॅगा आले अजून आल्या नाही. मित्रांनो, वन साइड करते. वन साइड म्हणजे बोलायला ना भाई, कसली जिमली बॉडी, एकेकाच्या बॉड्या बघितल्या मी मगतपासून. ह्याला मारी त्यांच्यासमोर आपण अर्ध पण नाही, एवढं पण नाही मी तर बोलतोय तुम्हाला. आणि जिम लावले. मला वाटतं गोविंदा जवळ आले म्हणून एवढी गर्दी आहे का काय समजत नाही मला. तर जाम आतमध्ये गर्दी आहे. तू जर बघत असशील व्हिडिओ जित भाई, आतमध्ये गर्दी तुला वन साइड गर्दी तुम्हाला सर्वांना दाखवतो आतमध्ये गर्दी किती आहे ती. त्याच्यामध्ये बॅग कशी राहील? आतमधून टाकायला लागेल. 1 मिनिट. ओ माय गॉड. ओके डन ब्रो. पहिला
मित्रांनो जायची तयार झाली आणि सज्जन बाई बॅग इन द कंटिन्यू ब्लॉग बघणार तो एकच माणूस आमचा 100%. काय आला तरी फसवला असेल तुझं. नेक्स्ट टाइम आपण 100% जाऊ. माझा आता जॉबचा थोडस झालं म्हणून मी मला तर पहिली गोष्ट सांगू, मला असं वाटलेलं काय हा माणूस येईन आणि माझ्यासोबत कोणतरी, हे सगळे आहेत ना हे असले आहेत आणि माझ्यासोबतचा कोणतरी बिना फिटनेस वाला माणूस येईल सोबत जराशी वाटला. कमी आहे जरा. हा, हे सगळे यांचं असलं मी यांच्याजवळ अर्धा पण नाही. त्याच्यामुळे एकट्याला एकदा सिंगल फील करायला लागलं. Yes, भाई काय नाही. पुढच्या याला जर ट्रिप जर मी असलो तू तर 100% त्यांच्या नसशील. आपण 100% जाऊ मी सांगतोय. कारण की माझी पण इच्छा आहे इंटरनॅशनल ट्रिप माझी पण व्हावी आणि होणार होती, बट माझा थोडासा कामाचा झाला. 7 दिवसाचा 8 दिवस झाला असता. ही गोष्ट खरी आहे. पण आपल्या भाईला फुल सपोर्ट करा आणि तो तुम्हाला माहितीच आहे किती टॉपचा माणूस आहे. तो आपचा बिपचा काय नको, मी तुला डायरेक्ट सांगतो भाई. आपण एक दोघं जण सेपरेट, एक काम कर, तुझा एक मी ब्लॉग बघितलेला आहे मस्त पैकी. आमच्या इकडे असलं असं तुला पॉईंट आहेत ना, गावात एकदा फ्री टाइम काढून आपण नक्की, चांगला वाला नक्की, ब्लॉग 100%. सोबत वाला बनवू. काहीतरी युनिक बघू बघायला भेटेल तुम्हाला विथ साजिद मिस भाई. करेन भाई, मिस करेन 100%. आम्ही व्हिडिओ कॉलवर कनेक्ट राहू. 100%. 100%. बॉड्या बघा निसत्यांच्या बॉड्या बघितल्या त्यांच्या आयला मी खूप असं वाटतं बघितलं का त्याच्यामध्ये ड्रेसिंग एक नंबर. अजून त्याच्यामध्ये नाही बोलला तर दोघा जण अजून मिस आहेत. त्याच्यातला एक म्हणजे अरविंद दादा आहे, तो सोनारी वरून भेटला आपल्याला, आणि एक भूषण दादा तो आपल्याला फ्लाईट मध्ये म्हणजे सॉरी एअरपोर्टला भेटेल, मुंबई एअरपोर्टला. त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण पॅक करून घेतलं आहे बॅग मध्ये, संपूर्ण याच्यामध्ये ठेवलेलं सामान विमान सगळ्यांचं याच्यामध्ये थोडा थोडा म्हणजे 8 किलो केलंय, 7 किलो केलंय, म्हणजे की जेणेकरून एखादी किलो मॅनेज होऊ शकतो. तर चला पुढे. नंबर बोल नंबर. असा हात थरथरते बाय. हा ना, थंडी थंडी लागते ना काहीतरी. हा, आणि पहिल्यांदा असा- एअरपोर्टला आलंय काय म्हणजे एक्सपिरियन्सच वेगळी वाटते ना. वेगळीच आहे. आणि अजून आज जायचं बाकी आहे. अजून आज आत्ता जायचं पण बाकी बघा आहे. तुम्ही आतला बघा. हा, तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये कोणाच्या तरी. तू जाऊन आलास ना. नाही मी पहिल्या- इंटरनॅशनल नाही गेलो, मी डोमेस्टिक मध्ये गेलो. मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचलो मुंबई एअरपोर्टला आणि आता खरी सुरुवात होणार आहे संपूर्ण याची. हा ब्लॉग किती मोठा होईल काय माहिती नाही. आणि आता आम्हाला सजेश दादा सोडून जाणार येस. आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत कव्हर करेल तो मला वाटतं भाई. तू सगळ्यात पहिले कर आणि स्टोरी पण टाकशील मला माहिती. 100%. सावकाचा मस्त हॅपी 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 100%. येताना काहीतरी गिफ्ट घेऊन ये मला. काय पाहिजे बोल फक्त. घेऊन ये काहीतरी तुझ्या परीने. 100%. काय तर छोटासा तरी छोटासा तुला गिफ्ट 100%. 100%. काय भाई फिलिंगच वेगळी येते. मला पण मस्त भारी वाटलं. डेंजर भाई. काय स्ट्रक्चर बनवलेलं आहे असं, म्हणजे व्हिडिओ मध्ये बघतो ना तर आपल्याला थोडंसं नॉर्मल वाटत असेल, पण समोरून लाईव्ह मध्ये जो बघायचा भाई आनंद आहे तो वेगळाच आहे. आणि काय समजत नाही, आता स्टार्ट खरी जर्नी होणार आहे आता. आणि उद्या सकाळी उद्या सकाळ आमची बँकॉक मध्ये असणार आहे, कारण आता सध्या आम्ही मुंबईमध्येच आहोत. आमची 1 वाजता फ्लाईट आहे रात्री. आता इमिग्रेशन वगैरे साठी 3 तास आधी पोहोचायला लागतो. असे रूल रेग्युलेशन सगळे आहेत त्याच्यामध्ये. फिलिंग सो हॅपी आणि खूप छान. अरे बाप रे, इंडियन ऍथलीट मोठा. बाप रे, बारीक झाला. बारीक झालंय आता वाढवली का नाही बघितलं. तुलाच घेतलेली ते मला राहवलं नाही. माझा प्रयत्न मला वाटतं तुम्ही आपले अजून द्यायला टाकला. संपूर्ण बॅगा वेगा. अजून आमची एक गाडी पाठीमागे आहे, अजून यायची बाकी आहे. आणि आम्हाला गाडी काढायला सतत लावतात ते, म्हणजे तो इथला आहे ना डायरेक्ट येऊन टोचून मारतो, डायरेक्ट एकदम लॉक वगैरे करतो. लॉक भाई काय होणार आहे समजत नाही याच्यामध्ये.
फक्त एवढी दादा कमी आहे, फक्त एवढी एवढीच कमी आहे. हे आणि मोठं मोठी घातली. सेम आहे. किती 2 वर्ष ना फक्त 2 वर्षात हाईट वाढेल माझी याच्यापेक्षा जास्त. कारण आता 21 वर्षापर्यंत हाईट वाढते, बरोबर आहे. बरोबर. माझी 19 म्हणजे अजून 2 वर्ष बाकी आहेत. याच्या संपले 24 वर्ष झाला, त्याचा संपला. हाईट ना वाढणार तेव्हा आता हाईट 21 वर्षापर्यंत वाढेल ना. मी 19 म्हणजे अजून 2 वर्ष बाकी आहे. त्याच्या पुढे हाईट आहे. सगळं जा सावकाश. अरे तू पण यायचं ना. त्याला सुट्ट्या नाही तर तू 100% असतात. सुट्ट्या नाही तर नवीन जॉब लागला. चल पकडायचा थोडासा नाही. हा प्रतीकाचा असा हात पकडायचा आपण, असा सोडायचा नाही. एंट्री केली ना माझं ते मी गेल्या वेळेस पण थायलंडला याचा हातच सोडला नव्हता. तुला हा चांगलाच एक्सपिरियन्स इराकवाला होते. मी तरी देवाचा एकाला मारायला काढलेला अमेरिकनला. थायलंडला गेल्या वेळेस माझी बायकोने थांबवला, मारलं, पकडलेला असा. गेट समोरून येत होतो एअरपोर्टचा, तेव्हा 2 फक्त म्हणजे विमान उडले होते आणि ते एकदम जवळशी एवढ्या दिसत होते ना, डेंजर एकदम जवळशी गेलं. फीलच वेगळा, काय गाडीमध्ये पण बसून पण तो फील वेगळा वाटत होता. आता आपल्याला नंतर थोड्या वेळात विमानात बसायचं आहे. थोडा आता काहीतरी 3 तासाचा अजून म्हणजे 3 तास आधी पोहोचायला लागतो, कारण इमिग्रेशन वगैरे सगळं काय असतं, ते बोर्डिंग पास वगैरे सगळं काय रेडी करण्यानंतर हे लगेज वगैरे जातील आपले. आम्ही काय केलं होतं माहिती, 7 किलो आमच्या लगेजला होता, म्हणजे काहीतरी लिमिट होता, आणि आम्ही 8 किलो सगळ्यामध्ये कन्वर्ट केलंय, कारण कोणाचं काय राहिलं नाही पाहिजे. आणि मेन म्हणजे ना परफ्यूम वगैरे ते कॅरी नाही करायला लावत, कारण तेवढा मी पण परफ्यूम घेत होतो, पण नंतर केला नको, उगाच निघला तर तेवढे पैसे वेस्ट जातील. डेंजर आहे विषय. आपण तिकडे गेल्यानंतर नवीन घेऊ असं काय विषयच नाही. तोपर्यंत वन साइड तुम्हाला एक क्लिप अशी दाखवतो ना, शेवटपर्यंत बघत राहा. आपण जिथे स्टे करतो ते पहिल्यांदा, त्याच्यानंतर आपण पटायला राहणार आहे ते, बरोबर आहे. आणि ही आपली बँकॉक टू चँग फ्लाईट, बरोबर आहे. त्याच्यानंतर बँकॉक टू मुंबई रिटर्न. काय पाहिजे आता? हे सगळं तुझं केलंय. काय नाही, एकामध्ये सगळ्यांचा, एका याच्यामध्ये घाव मारला त्यांनी. इकडे बघा, हे बघा. तर माझं कसं करणार मी, इकडे बघा. भूषण पाटील, प्रतीक दत्ते, अभय ठाकूर, देवीदास घरत, अरविंद तांडेल, साजिद भाई. चला आपले साजिद भाई. ओके, काम काम. फायनली आता आम्ही कुठली बॅग एक गेली पुढे. फायनली मित्रांनो आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय, आणि आतला पण तुम्हाला इंटरव्ह्यू संपूर्ण दाखवतो, इंटरव्ह्यू कसा आहे आणि काय आहे ते. जे आले असतील त्यांना माहिती आहे, पण माझ्यासारखे जे नसतील आले त्यांच्यासाठी बघा लास्ट पर्यंत, खूप मजा आहे. सांग ना, तू पण नेव्ही मध्ये फुकले. अभय दादा, अरविंद दादा थांबले, अरविंद दादा थांबले. आधी होता, आता बरं सोडून दिली नेव्ही मध्ये. आता त्याला तेच आता सुशेनला पण तेच सांगितले, प्रतीक दादा नेव्ही मध्ये आहे. मग कोण अभय दादा पण, अभय दादा याच्यावरला आहे. कोण बोलणार नाही, नव्हता म्हणून कोण बोलणार नाही. मला सांग ना, आपण इमिग्रेशनला गेल्यानंतर मग आपल्याला विचारलं, भाई हाँ. कहाँ जा रहे हो और क्यों जा रहे हो, आप क्या बता. हम लोग एथलीट है, हम लोग बोले मला कोण powerlifting. बोलला athlete? अरे तू ऍथलीटच आहे यार, आमच्या जोडीला तू कोच आहे. अरे तुम्ही बाप एक असलं बघा. अरे. कचके. अरे ऍथलीटचा कोच आहे तू ऍज अ कोच चाललाय. त्याच्यामुळे काय तू टेन्शन घेऊ नको, तू आमचा कोच आहे. 100%. हा. कोच बघितला, कोचची बॉडी बघा. दादा एकदा बॉडी दाखव ना. बघितली, इकडे बघा. याला बोलतात कोच. बाई ही पण म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, पण हा पण दर्जा भेटणं खूप महत्वाचं आहे भाई, समजलं का. कारण असं बिन फुकट जेव्हा अजूनपर्यंत आयुष्यात कधी डंबेल्स पण उचललं नाही तरी कोच झालो आयुष्यात कधी आणि ते पण dumbbell आयडी दाखवू आपण, ते तुझा पण- प्रूफ दाखवू का तू कोच आहे म्हणून. आणि 100% झालाय. 100%. आता चेकिंग चालू आहे, 2 मिनिटात तुम्हाला लगेच भेटतो. मी चालू दादा. ही जी लोक आहेत ना, ही वाली 2, ही तुला ना अशी एकदम टच करून राच करून बघत बसले रे कोण? तुझ्या बॉडीकडे. समोरची 2 जण आहेत अरे ते. ते मला वाटतं असतील. 5 मिनिटानंतर तुझ्याकडनं एक सेल्फी तरी मागतील नक्की. 100% देऊ आपण यार त्यांना. काय लास्ट समजेल. नक्कीच नक्की. भाई आता जो वेट म्हणजे लगेचचा जो चेकिंग चालू होती ना, त्याच्यामध्ये आम्हाला 7 kg फक्त हे करायचं होतं, आणि आम्ही थोडा म्हणजे आमचा काहीतरी 1 किलो की पाव किलो की अर्धा किलो असा काहीतरी जास्त जात होता. त्याच्यामुळे आम्हाला नाही बोलला तर अर्धा तास थांबवला होता. ते संपूर्ण लगेज जो आमचा मेन लगेज होता त्याच्यामध्ये आम्हाला 10 किलो एक्स्ट्रा होता, पण आम्ही बस जस्ट थोडा त्याच्यामध्ये केला होता 8 kg मध्ये. पण तो पण आम्हाला काढायला लावला. त्याच्यातनं भरपूर काय झालं. त्याच्यानंतर बोर्डिंग पास भेटला आपल्याला. आज तो बोर्डिंग पास पहिल्यांदा माझा निघलाय बघा, कसा साजिद डाकी उलटा दिसत असेल ना, चालेल भाई. पहिल्यांदा निघलाय, पहिला शिक्का बसणार आहे माझा, पहिला शिक्का माझ्या पासबुकवर इंटरनॅशनल. आणि मला ना
म्हणजे इथे आल्यानंतर आता आपण बाहेर इंटरनॅशनल मध्ये चाललो म्हणजे दुसऱ्या देशात चाललो तर आपल्याला करन्सी चेंजिंग करायला लागते म्हणजे आपली इंडियाची करन्सी चेंज करून म्हणजे तिथली म्हणजे थायलंड म्हणजे थाय बात बोलतात त्याला आपल्याकडे जसं रुपये बोलतात तसं त्याच्यामध्ये बात बोलतात तर ती जाऊन आपल्याला तिथे आपल्याला चेंज करायची आहे काहीतरी आम्ही लिमिट होतं त्याच्यामध्ये की 57 नको जाऊ द्यायचं ते तुम्हाला सांगत नाही पण 20,000 बात पर्यंत आपण लिमिट घेऊ शकतो एका साईड म्हणजे एका जागेवर तर तो इथून घेऊ आणि त्याच्यानंतर तिकडे बघू तिकडे पण होतं पण फक्त काय माहिती आत्ता आपण इंडियामध्ये आहोत म्हणजे आत्ता भारतामध्ये आहोत इथे थोडेसे त्याच्यावर जे ॲडेड चार्जेस असतात ते कमी असतात तिथे गेल्यानंतर म्हणजे भले 2 पैसे एक्स्ट्रा जातील पण जातील अशी एंट्री मारणं आवाज दादा सरळ शेक एंट्री पाहिजे हा तुझी मेन एंट्री आहे ही सगळी थंबनेलला जाणार आहे माझा घेतला म्हणजे तो 100% चालतं, अरे तू बघ, माहिती दाखव ना. ते दोघे जण तुझे व्हिडिओ घेतो दाखव तर कुठून असं एकदम सिनेमॅटिक असा घेऊ का ओके ठीक आहे ओके 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 सेम सलमान खान एंट्री सेम आणि आज ना वेटिंग टाइम म्हणजे नशीब भाई पहिल्यांदा मी तर पहिल्यांदा आलो पण मी आता भरपूर काय म्हणजे ऐकल्याने अभ्यास घेतलाय की फ्लाईट आपली डिले नाही होणार कारण आता पाऊस नाही त्याच्यामुळे चांगलं लवकरात लवकर आपली फ्लाईट म्हणजे लागेल आणि नंतर फ्लाईट मध्ये बसू जर अजून पाऊस असता तर 1-1.5 तास परत लेट झाली असती म्हणजे डिले झाली असती फ्लाईट तर आता बघूया आतमध्ये तर जायचंय आणि आता जेवणाचा विषय चालू आहे काय बोंबील बाप रे अरविंद दादा घरी बनवलेलं आहे हो बाबा उडवा पटापट एअरपोर्ट मध्ये जेवण डायरेक्ट अरविंद दादा मॅन फ्रॉम सोनारी खूप छान जेवण आणि दादाची ओळख करून देतो तुम्हाला की मी दादाचा पोर्ट्रेट काढला होता 1.5 वर्ष आधी बरोबर 1.5 वर्ष आधी ना आणि त्याच्यामध्ये त्या दादाचा काढला होता तो आज आपल्यासोबत नाही दादा पण मला हा माणूस चांगला पण मी ओळखतो माणसाला मला फर्स्ट टाइम म्हणजे भेटलो आम्ही एकत्र पण दादाचा पोर्ट्रेट काढला होता मी आणि दादांची प्रत्येक दादांचे खास मित्र होते त्याच्यामुळे करीन सगळ्यांची ओळख करी फक्त अरविंद दादा राहिला होता अरविंद दादा आता 7 दिवस आपण सोबतच आहोत राडा करायचा मित्रांनो आपली इथे करन्सी चेंज होणार आहे ते दिसते तुम्हाला इथे मनी एक्सचेंज इथे आपले नाव माग आहे आपण 2.9 सॉरी ब्रदर मी बोललो होतो ना इकडे 3.10 मी बोललो ना 3.10 एवढा म्हणजे टक्क्याने ते जास्त चार्जेस लावतात त्याच्यामुळे आपण तिकडे पण करू शकतो आणि तसे पण केलेले आहे दादाने पुरेशी केलेले तरी पण मला करायचे होते अजून कारण तिकडे आपल्याला काही घ्यायचं असलं किंवा काही आवडीचं म्हणजे तिथून विकत घ्यायचं असलं तर आपल्याला भेटला तरी पण काही विषय नाही तसा तो बंदोबस्त पहिलाच केलेला आहे मस्त आहे रे ती आता इमिग्रेशनचा म्हणजे इथे सगळं इमिग्रेशन वगैरे होतात काय केलंय लाईन लावायला लागेल गेट नंबरला अच्छा आता जस्ट मित्रांनो इमिग्रेशन झाले आणि इमिग्रेशन मध्ये मी एक व्हिडिओ बघितली होती श्रीमान दादाची त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की जर आपल्या इमिग्रेशन मध्ये जर कोणी विचारलं की बाबा तू कुठे चाललास म्हणजे का चाललास तर मी म्हणजे कुठले सांगायचं की बाबा कुठे चालले तर सांगायचं आणि का चाललास तर तो बोला होता चिल करायला तर ते बोलू शकत नव्हतं पण मला पहिली गोष्ट मला विचारलंच नाही माझं बस स्कॅनिंग केलं संपूर्ण डोले गिले स्कॅन होतं ना बाई बेकार स्टॅम्प एकदाचा बसला आणि आता आतमध्ये आलो आता आपण गेट नंबर म्हणजे गेटला जाणार आहोत जिथे आपले फ्लाईट लागणार आहे तिथे आपण जाणार आहोत इथे बाजूला मार काय काय विचारलं आहे बघा बस हा माझ्या मित्रांचा सेक्शन म्हणजे ओमकार साजन प्रथमेश काही लोक बघत असलात ना तर हा तुमचा सेक्शन लागलेला आहे इकडे हा खंबा तुम्हाला लागतो ना मिंटी जामून ओढका फक्त हे बघ जॅगर मास्टर प्रथमेश अजून कुठला इकडे बकाडी साजन अँड ही पण बकाडीच आहे ओमकारचा ब्रँड कुठे आहे ओमकारचा ब्रँड हा व्हॅलेंटाईन इकडे संपूर्ण म्हणजे पावचेस वगैरे संपूर्ण हे आपल्या कामाचं नाही माझ्या मित्रांचा सेक्शन पाठीमागे गेला जो ब्रँड होता जसं एअरपोर्ट मध्ये आतमध्ये प्रवेश केला सगळी पांढरी लोका काली लोका जे आपल्यापेक्षा डार्क आणि आपल्यापेक्षा उजलट लोका सगळे मला भेटले आणि हा बघा हा सेक्शन परत दिसला आम्हाला माझ्या मित्रांचा भूषण दादा हा माझ्या मित्रांचा फेवरेट सेक्शन आहे हा माझा नाही मी प्रोटीन आणि दूध पिणारा माणूस आहे नाही माझे मी फक्त बघण्याची मजा जे घेतो
जे माझे बाकी- मित्र आहेत ना ते जिम ऍडिक्ट पण आहेत नाही, आणि हे बिलकुल चालत नाही आम्हाला. हे फक्त आम्ही प्रथमेश ओमकार याची दादा फक्त मजा घेतो, मजा आम्ही. खरं खरं सांग हे काय बरोबर आहे का तुझी शपथ घेऊन सांगतो, मी फक्त मजा घेतो. आजपासून बाकी काय सोडली माझ्या मित्रांनी हा. सोडली आणि बघा असे कालीव लोक भेटतात ते तुम्हाला किती काली आहेत आणि गोरी पण लोक आहेत हे बघा गोरी पण आहेत काली पण आणि हा कलर मीडियम 69 गेटला आपली फ्लाईट लागणार आहे आणि कदाचित फ्लाईट लागली पण असेल ना दादा आपल्याला आले बोर्डिंग पण चालू झाली रे 1 तास पहिलेच लागतो. अरे 69 बघ इथे आहे ते बोर्डिंग पण चालू झाली 1 तास पहिलेच आधी प्लॅन. हा ना त्याच्यामध्ये मी आपल्याला ते बॅगला टॅग देतात बघ, तो टॅग बरोबर तो टॅग मी सांभाळून ठेवलेला बॅगचा. मी पण हा आहे ना बोर्डिंग पण हा आपल्याला भेटतो ना रिटर्न हा भेटेल, हा एवढा कट करते. आणि ठीक आहे चालेल फर्स्ट तुझा फर्स्ट आहे ना, हा हा मग ते एक आठवण म्हणून ठेवून द्यायची. 100% माझा अजूनपर्यंत आहे, पण नंतर काय हे होतं पण ठेवलं होतंस नंतर हे बघ, हे जे आहे ना, हे सगळी जी नावं आहेत ना, ही सगळी ब्लँक होऊन जातात. फक्त हा एअरचा जो आहे ना, त्याच्या कुठल्या व्हीजेट एअर आहे, companies आहेत, हा फक्त राहणार आणि बाकी हे सगळं ब्लँक होऊन जाते, राहत नाही याच्यावरती काय. लॅमिनेशन करू आपण लॅमिनेशन केलं तरच राहील तुला, नाहीतर नाही राहणार. असं आहे, मी पण सांभाळून ठेवलंय. हा ना हो, पहिली फ्लाईट माझा पहिली फ्लाईट एअर इंडिया आहे. पहिला फ्लाईट एक्सपिरियन्स कसा होणार आहे आता तुम्ही जवळून फ्लाईट बघितली म्हणजे विमान बघितलंय बस बसायचं बाकी आहे डेंजर पण तो मोठा वाटतो कमी आता अजून पण मोठे असतात. हा ना हा वाला इकडे लागला तो मोठा होतो याची ही लाईन आपला पण मोठा असणार आहे, आपण ज्याच्यात जाणार आहे ना, तो पण मोठा असणार आहे. फायनली आपली फ्लाईट लागलेली आहे तुम्हाला दाखव थोडासा तो तिथे दाखव शेपूट दिसते शेपूट बोला कुछ तो बढिया मॅटर हुआ है काय झालेलं दादा त्यांनी काय केलं, हा. लेडीजला काहीतरी इकडे ते 2 लेडीज आहेत समोर आहे बघ, हा, हा. त्यांना काहीतरी त्यांनी कमेंट पास केला त्या लेडीजला, त्याच्यामुळं त्यांना थांबवलं त्या स्टाफने. बढिया भंडारा इथं जेवायला भेटणार आहे सगळी त्यांना लाईनीन उभे आहेत दादा भंडारा आहे ना ते जेवायला लाईनीन उभे आहेत भंडारा बंद केलं होतं तर मुंडे ये देखो ये हमारी एयरलाइंस है डायरेक्ट फ्लाईट मध्ये इंटरव्ह्यू होता माय गॉड हा बिलकुल सोडायचा ना कुठला कमरेचा, ओके अशी वरती जाते ना प्लेन, तेव्हा तू म्हणजे असं कॉकपीट दाखवतो कॉकपीट खिडक्या बघा विंडोज किती आहेत मला वाटलं 20च्या पेक्षा जास्त आहेत 100 असतील 100% असतील मोठा विमान असतो बघ मोठा पायलट सॉरी प्लेन आहे नजर पुसते का नजर एवढी लांब फ्लाईट आहे डेंजर भाई जाम लांब भूषण दादा समजा दादा भूषण दादा समजा आता उलटी आली तर मी इथून करू शकतो ना हे खिडकी आहे ना आपली, हे बघ, हे इकडे बघ, हे आहे ना, हे खोलाचं आणि इथून उलटी. ประสบการสูญเสียความดันทั้งหมดคู่กับออกซิเจนบนแผงเหนือศีรษะของท่านทั้งในห้องโดยสารและห้องน้ำที่จะพัฒนาโดย बघून घ्या बघून घ्या कसं सांगतात ते बघ जण लावायचं टाइगर जिंदा है क्या? टाइगर जिंदा है, टाइगर जिंदा है. สงสัย अब टाइगर का गेम. फायनली विमान चालू झालंय बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये कसा पाटे चाललाय बघा मला सीट पण बघा विंडो सीट भेटले विंडो मजा आहे का
Dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open to a new tomorrow, moving with the motion, following the light that sets me फायनल मित्रांनो, आता आम्ही बँकॉक मध्ये पोहोचलो आता जस्ट, आणि आपल्याकडे वाजले असतील आता काहीतरी 6:30 आणि इकडे वाजले 1.5 तासाचा फरक असतो. त्यामुळे आपल्याकडे वाजले असतील कदाचित म्हणजे 7 किंवा 8, 8:15 झाले असतील. आणि लगेच राहिलंय आमचं कुठेतरी. 1 मिनिट थांबा. बॅगा पण आल्या. ही बॅग तर सोबतच होती. आपण ह्या वाला बॅगा लगेज मध्ये गेल्या होत्या कारण त्यांचा वेट जास्त होता. फायनली आमच्या बॅगा पण भेटला. देखून लगेच कसं आहे पण आपला पण एअरपोर्ट नाही बोलास तरी सेमच वाटत होता. काय त्याच्यामध्ये फरक नाही वाटला. फायनली दुसरा पण तिकीट निघालेला आहे, म्हणजे हा बँकॉक टू चांगमाय म्हणजे काढलेला आहे. आता याच्या इमिग्रेशन वगैरे सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली. आता ही 9:55 ची म्हणजे सॉरी ट्रेन नाही, फ्लाईट आहे. म्हणजे आपल्याकडे त्या टायमिंगला नाही बोललात तरी 7:30 ते 7:45 वाजले असतील. आणि इथे 9:55 ची ट्रेन आहे. त्याच्या आधी थोडासा ब्रेकफास्ट वगैरे, म्हणजे ब्रेकफास्ट म्हणजे आपला नाश्ता काय करायला. एक piece हे घे. काय ग? फॉरेनर लोकांचा विषय निघाला म्हणून सांगतो. इथे नुसते फॉरेनर नुसते बार्केडवाल्यांची माणसं. त्या भाई स्किन यांची आहे ना, याच्यात मी काय याचा टॅटू बघितलं, तुम्हाला दाखवतो बघा तो टॅटू. इतका म्हणजे ब्राईट वाटत आहे स्किनवर टॅटू ना, की आपली स्किन त्यांच्यासमोर काहीच नाही. कारण त्यांचा क्लायमेट वेगळा आहे. आता इथे आल्यानंतर पूर्ण हा क्लायमेट आहे ना खूप चेंज आहे. नाही नीट ऊन, नीट नाही पाऊस, एकदम सावली उन्हासारखा म्हणजे पूर्ण सावलीसारखा क्लायमेट. कसले गोर पान या बघा. तुम्हाला काल रात्री बघायला नसतील ना भेटले विमान, म्हणजे एकदम नीट नसतील बघायला भेटले. आता बघून घ्या. आता टेक ऑफ होईल बघा. वाव, अरे आपलीच कोणती आहे बघा. ही फ्लाईट आपली लागली परत. आता या फ्लाईट मध्ये आपल्याला चांगमाय मध्ये जायचं आहे, म्हणजे 1.5 तासाचा प्रवास आहे काहीतरी. आणि त्या फ्लाईट मधून होणार आहे. आता संपूर्ण लगेज वगैरे चाललेत. आणि त्याच्यानंतर ही कदाचित आमचीच बॅग वरती काढली की काय भाई. 6 किलोची बॅग वरती काढली, ब्ल्यू कलरची. ओ माय गॉड. फ्लाईट मध्ये ही फ्लाईट आहे आपल्याला चांगमाय मध्ये जाणार आहे. परत तुम्हाला दाखवतो की, कारण त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला 27 तारखेलाच फ्लाईट बघायला भेटणार. तेव्हापर्यंत संपूर्ण आपला जो प्रवास आहे
头 तो 顶 बस 上方的 टॅक्सी वगैरे न होणार आहे, त्याच्यामुळे 在 आताची 飞行过程中， आजची शेवटची फ्लाईट बघू. फायनली मित्रांनो आता पोहोचलोत आपण चांगमाई एअरपोर्टला आणि त्याच्यानंतरचा आता हा टॅक्सीचा प्रवास असणार आहे आपल्या जो हॉटेल बुक केला तिथपर्यंत हा प्रवास असणार आहे. आणि बघा इथे संपूर्ण भुरी माणसं आहेत. या आम्ही 4-5 जण आलो आणि ते तांबरी माणसं दिसतो, नाही तर सगळी भुरी माणसं दिसती भुरी माणसं. अरे काय बोलताय त्याच समजत नाही. नक्की सगळ्यांकडे बघली ना की शाकी खा, पोशामे खा, ओमॅची खा, भूषण दादा खा, देवदादा खा. क्लायमेट ना भाई जाम वेगळा आहे, म्हणजे आपल्या कंट्रीपेक्षा भरपूर वेगळा आहे. मला माहिती नाही की बाबा आज पुरता आहे की कसं आहे, पण जेव्हापासून म्हणजे हा तो दुसरा एअरपोर्ट आम्ही एक्सप्लोर केलाय त्याच्यामध्ये हा हा भूषण दादा खा, जिलेबी खा, नो खा, उपास खा. तर गाड्या बघा, या टॅक्सीला लावलेल्या गाड्या, टॅक्सीला या गाडीची फक्त ही बघ काय विषय आहे त्या गाडीचा बघ. वगैरे दादा काय वाटतं या बघून रिचनेस. अबे दादा गाडी बघ आणि टॅक्सीला विषय बघ काय त्यांचा. टॅक्सीला गाड्या बघ. ही बताओ आपको BMW टॉप मॉडेल टॅक्सी साठी पाव डस्टबिन कुठं आहे? बांधून घ्या ना मधीन मध्ये एक परत जायची. त्या चँग कुठली दादा ती आपण आणि तुझी गाडी बघ, ग्री एक टाकायला लागेल. करू. म्हणते ती. आपला हॉटेल मोनोची हाऊस आहे का हा वाला. तर मित्रांनो हा होता दिवस पहिला, म्हणजे पूर्ण जो व्लॉग आहे तो ट्रॅव्हलिंग वरच आहे. आणि आता आम्ही पोहोचल्यानंतर आता आंघोळ विंघोळ करू, त्याच्यानंतर फ्रेश हो. पुढचा व्लॉग येणार तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये येणार. पूर्ण हा जो म्हणजे पूर्ण हॉटेल बुक केलाय ना, बाहेरून जसं बॉक्स मध्ये वाटत होतं ना तसं नाहीये. याच्यामध्ये बाबा कसलं, याच्यावरच मी एक ब्लॉग बनवणार आहे. त्याच्यानंतरचं कदाचित असेल तर त्या ब्लॉगची वाट बघा. तोपर्यंत मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय. आणि जर कोणी येऊन गेला असेल, जर म्हणजे तुम्ही इकडे जर कोणी येऊन गेला असेल थायलंडला, तर त्यांनी पण मला सांगा की इकडे चांगलं खाण्यासाठी काय किंवा बघण्यासाठी काय, नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला पहिला आधी सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. 7 दिवस काहीतरी नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.